व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज माझा काळा कुट्ट झालेला तवा एकदम पांढरा शुभ्र लखलखीत करणार आहे, तोही फक्त 5 रुपयांमध्ये। मी ना लिंबू वापरणार आहे, ना सोडा वापरणार आहे, ना गॅस वापरणार आहे। उगीचच काहीतरी पाणी टाकून 10-15 मिनिटे गॅस वाया घालवायची याच्यासाठी काहीही गरज नाही। फक्त एकच वस्तू वापरायची आणि आपला हा तवा एकदम स्वच्छ आणि लखलखीत होणार आहे। जर तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला खूप साऱ्या प्रकारे काळा तवा स्वच्छ करण्याचे उपाय सापडतील, पण मीही ते ट्राय केले आणि मला त्याचा काहीच उपयोग झाला नाही। मग शेवटी मी एक उपाय ट्राय केला, त्यांनी मला खरंच खूप सुंदर असा तवा पांढरा शुभ्र लखलखीत निघाला। हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये। तर मी आता तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे, त्याने काळा झालेला तवा एकदम स्वच्छ निघणार आहे आणि ती वस्तू फक्त आपल्याला 5 ते 10 रुपयामध्ये उपलब्ध होऊन जाईल। याच्या आधी मी तुम्हाला सांगते, मी यूट्यूबवर पाहून सोडा, लिंबू गॅसवरती उकळत ठेवून तवा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न माझा फसला। व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओही तुम्हाला लावून देईन, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मी तुम्हाला ती गोष्ट दाखवते, ती म्हणजे एक सँड पेपर आहे। बाजारामध्ये हार्डवेअरच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असतो। 5 ते 10 रुपयांमध्येच मिळतो। माझ्याकडे खूप दिवसांपासून होता, त्यामुळे तो थोडासा खराब झालेला आहे, म्हणजे त्याच्यावरती असे पांढरे वगैरे डाग पडलेले आहेत, पण तरीही तो खराब असा झालेला नाही आहे। तर हाच तो सँड पेपर वापरून मी आपला काळा कुट्ट झालेला तवा पांढरा शुभ्र करणार आहे। पेपर थोडासा थिक असा असतो आणि पाठीमागून ग्रीन कलरचा असतो। तर सर्वात प्रथम पेपर आपण बाजारातून विकत आणायचा आहे आणि कात्रीच्या साहाय्याने त्याचा असा छोटासा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, जरी ओला झाला तरी याला काहीही फरक पडत नाही। मी असा छोटासा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छोटासा तुकडा कट केलेला आहे। त्यानंतर या तुकड्यावरती मी थोडंसं पाणी लावणार आहे आणि पाण्यासोबत थोडंसं त्याच्यावरती विम जेल घेणार आहे। विम जेल जर नसेल तर तुम्ही भांड्याचा साबणही वापरू शकता। आणि तवा घासण्यास मी सुरुवात करणार आहे। मी थोडासा तवा घासत आहे आणि तुम्ही बघू शकता काळपटपणा निघण्यास सुरुवातही झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही थोडा थोडा करून तवा घासून घेऊ शकता। उगाचच आपला गॅस वाया घालवत बसू नका। 10 ते 15 मिनटं, 15 काय अर्धा तास सकट गॅस आपण वाया घालवतो लिंबू सोडा वगैरे टाकून। ते उकळत ठेवा आणि तवा आपला स्वच्छ निघेल या आशेने, पण खरंच मी सांगते की त्याने काही उपयोग होत नाही आणि मी ते करूनही पाहिलं आहे आणि व्हिडिओ पुढे जॉईनही केलेला आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि अशा प्रकारे मी तवा स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे। जर तुमची कढई काळी झाली असेल किंवा टोप काळा झाला असेल किंवा एखादी ॲल्युमिनियमचं भांडं जर काळं झालं असेल किंवा खूप दिवसाचा असा चिकट काळपटपणा त्याच्यावरती बसलेला असेल आणि काहीही करून तो निघत नसेल, तर तुम्ही उपाय नक्की ट्राय करा। याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तुम्ही बघू शकता थोडं प्रमाणात काळपट डाग निघायला सुरुवात झालेली आहे आणि घासण्यासाठी जास्त वेळही नाही लागत, पटकन असं उरकूनही जातं। आणि सँड पेपर बाजारात इझिली अवेलेबल असतो, तुम्ही कुठेही जाऊन घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तवा निघण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मी वॉश करून दाखवते किती छान तवा निघालेला आहे। आपला तवा 90% निघाला आहे। त्यानंतर मी थोडासा अजून विम घेतलं आणि स्वच्छ करण्याचा मी प्रयत्न करत होते आणि एकदम स्वच्छ असा तवा निघालेला होता। मनामधून मला खूप असं छान वाटत होतं। एकदाची तवा एकदम स्वच्छ पांढरा लखलखीत असा झालेला आहे, एकदम चंद्रासारखा सफेद सफेद दिसत आहे।
आणि तुमच्यासोबत अजून एक मी ट्रिक शेअर करत आहे, जी की ॲल्युमिनियमची कोणतीही भांडी असू दे त्याच्यावरती उपयोगी पडते। ती म्हणजे कोणतेही ॲल्युमिनियमची भांडी तुम्ही स्वच्छ साबणाने केल्यानंतर एकदा त्याला अंघोळीच्या साबणाने स्वच्छ धुवून घ्यायची। म्हणजे अंघोळीच्या साबणाने ते भांडं छान असं घासून घ्यायचं, त्याने त्याच्यावरती एकदम छान अशी लकाकी येते। येथे मी तेच करत आहे। अंघोळीच्या साबणाने कोणताही असू द्या तुमच्याकडे जो कोणता अवेलेबल आहे त्याने असं थोडासा त्याच्यावरती हात फिरवून घ्यायचा आणि ते भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं। मग तुम्ही बघू शकता एकदम सुंदर, एकदम त्याला अशी लकाकी येईल। आणि हा माझा तवा अशा प्रकारे एकदम पांढरा चकचकीत आणि लख्ख निघालेला आहे। आधी तुम्ही पाहिलंच असेल की किती काळा हा तवा होता आणि आता हा किती सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे। आणि या व्हिडिओच्या आता पुढे मी पुढची तुम्हाला क्लिप जोडत आहे, ज्याच्यामध्ये मी लिंबू, सोडा आणि नको नको त्या उचापती करून हा काळा तवा काढण्याचा प्रयत्न केला, पण तो निघालेला नाही। व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।